स्वतःचं गाव किंवा स्वतःची माणसं. चंद्रकांत दळवी या माणसाला कधी कोणी त्याची जात, धर्म कधी विचारला नाही. अतिशय मनापासून ज्यानं सगळंच महामासाठी जे केलं. दुर्दैवानं आपल्याकडे हल्ली जातीचं जरा जास्तच चाललेलं आहे. मला नाही आठवत आजपर्यंत रामदास तुम्ही कधी मला विचारली का रे जात? मी एक कलावंत, ही माझी जात आहे. आणि भूमिकेनुसार मी कधी वैश्य असतो, कधी क्षत्रिय असतो, कधी ब्राह्मण असतो, कधी दलित असतो. आणि ते गरजेचं आहे. मगाशी तुम्ही ज्यावेळी म्हणालात की नाही नाना गावागावात जाऊन त्यांची दुःख, जोपर्यंत त्यांची दुःख समजून आपल्याला घेता येत नाहीत तोपर्यंत ती तुमच्या समोर नाटकातून किंवा चित्रपटातून मी दाखवू शकत नाही. नाहीतर माझी ही चार भिंतीमधलीच दुःख असतील आणि मी तीच तीच तुम्हाला पुन्हा दाखवत राहीन आणि मग तुम्हाला त्याचा कंटाळा येईल. जोपर्यंत दुःखाची आणि सुखाची व्याख्या बदलत नाही तोपर्यंत मला असं वाटत नाही की कलावंत म्हणून मला काम करण्याचा अधिकार आहे. ती रोज बदलत राहिली पाहिजे. शहरातला असताना माझी दुःख आणि शेतकऱ्यांचे नामच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जेव्हा भेटलो त्यावेळीची दुःख, ह्या दुःखाची परिभाषा पूर्णपणे बदलली गेली. आज नटसम्राट करायचं झालं तर मी वेगळ्या पद्धतीनं करेन, कारण मला त्यांची दुःख कळली. नटसम्राटाचं दुःख हे चार भिंतीमधलं होतं आणि हे आमच्या उघड्यावरचं आबाळाखालचं दुःख जे शेतकऱ्यांचं आहे. आणि ते तू जाणलंच चंद्रकांत, त्याच्यासाठी अतिशय हिरिरीनं काम केलंस. तुझ्या बाजूला तुझ्यासारखी मंडळी तू तयार केलीस, आडमुठी होती त्यानं बदललंस. मला असं वाटतं की हे सगळ्यात कठीण काम होतं. शासकीय सेवेमध्ये राहून अशा पद्धतीनं आणि निस्पृह सावली मागणारी ती गोष्ट मला आठवते. तुला किती आमिष दिली असतील मला माहिती आहे. तुझ्यासारख्या अधिकाऱ्याला पूर्ण जग जिंकल्यानंतर सिकंदर ज्यावेळी घोड्यावरनं जात होता भारतामधून आणि एका आदिवासी एरियातून जाताना एक लंगोटी लावलेला एक म्हातारा बसला होता सकाळी ऊन खात. घोड्यावर बसलेला सिकंदर त्याच्या बाजूला जाऊन उभा राहिला. म्हणला, अरे काय ही तुझी दैन्यावस्था? मी जगज्जेता आहे, तुला काय पाहिजे ते माग. म्हाताऱ्यानं त्याच्याकडे पाहिलं, त्याला म्हणाला की मला तू नेमका कोण आहेस माहिती नाही, पण मी सकाळचं ऊन खातोय. तू जिथं उभा आहेस त्यामुळे सावली पडते, ते ऊन मला मिळत नाही. ते माझ्या वाटणीचं ऊन आहे, तेवढं मला मिळू दे, तू तेवढं बाजूला सर. तसा हा माणूस त्याच्या वाटणीचं ऊन घेत राहिला आणि दुसऱ्यांना सावली देत राहिला. मला खरंच तुझ्याबद्दल, म्हणजे मी वयानं लहान आहेस म्हणून अरे तुरे तुला नमस्कार करणे एवढंच. थकलेली माणसं रिटायर्ड होतात, तुझीही सुरुवात आहे. तू कधी थकणारही नाही आहेस, तुला कसली आमिष नाही आहेत, इतकी छान पत्नी आहे, मुलं आहेत, असा परिवार आहे. अजून काय लागतं जगायला? आणि कुठेतरी आपलं एक, नेहमीच मी गणित मांडतो की किती वर्ष आपण 80 काम करेपर्यंत, 80 त्यातली 68 सरली माझी राहिली, आता कुठं 12. त्या 12 वर्षामध्ये म्हणजे याही पूर्वी मला कधी, म्हणजे माझं भांडण सगळ्यांशी आहे बरं, शत्रुत्व कोणाशी नाही आहे. आणि ती भांडणं करायलाच पाहिजेत, नाही तर मला आळणी होऊन जातं. सगळंच गोडगड गडगड नाही ते जमणार, शक्य नाही. कुठंतरी भची बाराखडी आली तर ती यायला पाहिजे. ह्याच्यामध्ये ह्याच्या तोंडात कुठला अदबात अदबा शब्द सुद्धा नाही, तो सतत हसत असतो. मगाशी म्हटल्याप्रमाणे कोणीतरी की प्रत्येक गोष्टीला किती शांतपणे उत्तरं देतोस रे बाबा, कसं काय शक्य आहे? मला भांडल्याशिवाय झोप येत नाही रे. नाही, खरं सांगतो. सतत काहीतरी गचांडी धर, मानगुडधर, म्हणजे ह्या स्वभावानिशी मी 50 वर्ष आमच्या ह्याच्यामध्ये कसा टिकलो याचंच मला आश्चर्य वाटतं. तोंडामध्ये शिव्या, गचांडी, त्यांना काय वाटेल ते. बरं गंमत अशी आहे, गावखेड्यामध्ये राहिलेलो, इंग्लिश 5वी ABCD सुरू झालं, त्यामुळे इंग्लिशची बोंब. त्यामुळे कॉलेजमध्ये जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये बाकीची मंडळी इंग्लिशमध्ये काहीतरी बोलायचं, नीट पल्ले पडायचंच नाही. त्यामुळे असं वाटायचं विरोधी बोलतोय की काय. त्यामुळे आधीच काय रे, काय म्हणतं, हा काय बोललं, या यायला काय समजतं काय, उगाचच. कारण इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स इतका होता
की त्याच्या आधी मारायचं, म्हणजे आपल्याला वाटायचं आपण त्याच्यापेक्षा बरे आहोत. उगाचच अतिशय वात्रटपणा, फालतूपणा होता, हे आत्ता कळतंय. मला नाही इंग्लिश येत, कुठे बिघडलं काय? नाम फाउंडेशनला इंग्लिश यायलाच नकोय. ज्यावेळी काही येत नव्हतं म्हणून नाम फाउंडेशन सुचलं, नाही तर कुठे सुचलं असतं. आणि त्याच्यासाठी तो आमचा मग काय आमचा, हो, हे मख्यामुळे झालं. खरं सांगतो, त्यांनी मला, मी चेक दिले त्याच्यानंतर त्याला मी म्हटलं, बाबा हे तू डिस्ट्रीब्यूट कर. आपण कुठेतरी, चला माझी जबाबदारी संपली, मी काहीतरी माझ्याकडचे पैसे दिले, त्यांना ते चेक पोचले, कुठेतरी आपला सुखावतो कुठेतरी इगो, मी केलेलं आहे बाबा, शांतपणे मी झोपेन. तो म्हणला, सर आपण असं करूया का सर? म्हटलं काय रे, मग काय सुरुवातीचे काही चेक आहेत का नाही, ते तुम्ही द्या सर. म्हटलं बर. मी नाईलाज असतो, मी गेलो. ज्यावेळी बीडला तिथे एका वेळी 200 विधवा मुली पांढरं कपाळ घेऊन बसलेल्या, ते पाहिल्यानंतर असं लक्षात आलं की हे काम न संपणार आहे, हे आपण कधीच थांबवू शकत नाही. आणि मग तिथून आमची सुरुवात झाली. पण ह्याला खरा कारणीभूत हा आमचा मकरंद आहे. तुम्ही त्याचं एक उलट सुलट काहीतरी जे नाटक आलेलं आहे, तुम्ही जरूर पहा. इतकं अप्रतिम त्यांनी तो विषय मांडलेला आहे, आणि काय काम करतो मुलगा. खरंच सांगतो, मी परवा ते नाटक पाहिलं, त्याला मी म्हटलं, मग काय खूप काहीतरी शिकवून गेलास. प्रत्येक गोष्ट रडून आपण कशी, नटसम्राट मधला टू बी और नॉट टू बी, किंवा कोणी घर देतं का, घर हे बोलत असतानाचा, ते तात्यासाहेबांची पुण्याई म्हणून ते लोकांना छान आवडलं. पण मकरंदनी परवा केलेला त्यातला तो पाहिल्यानंतर असं वाटलं, अरे बापरे, हा माझ्या कितीतरी पुढं गेलेला आहे. आणि अशी ही जी आजची मुलं आहेत, त्यांच्या जाणीवा इतक्या सहज आहे. तो सगळीकडे फिरत असतो, अजून त्याची ती नाळ तुटलेली नाही आहे त्या गावाशी. तुझं तसंच आहे की रे, शासकीय सेवेमध्ये राहूनच तू तेच करत राहिलास. ती नाळ असणं हे सगळ्यात महत्वाचं आहे, ती तोडून टाकायची नाही. हाच खरं तर तुझा सन्मान नाही, आम्ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी इथे आलेलो आहोत. तुझा सन्मान करण्याची आमची ताकदही नाही, कारण तुझं काम इतकं मोठं आहे. काय सन्मान करणार आम्ही? प्रत्येक जण हे वेगवेगळ्या पद्धतीने जे तुला बोलत होते, तुझ्या पदावर राहून किती माजुरडा माणूस असायला पाहिजे तो. नाही खरं, अशा पदाला पोचलेला माणूस प्रत्येक कुठेतरी येतोच हो, डोक्यामध्ये कुठेतरी जातच की. मी अतिशय हळूच विचारलं, म्हटलं आबाशिवाय तू अजून कोणाकडे राजकारणाकडे होतास का? तो म्हणला नाही, बाकी कुणा शक्यही नव्हतं. आणि आबा मी जाणीवपूर्वक, आम्ही मित्र होतो, इतका सुंदर माणूस होता आबा आमचा, साधा सरळ, इतका तुझा मित्र असण्याच्या लायकीचा. खूपच कमी असतात राजकारणामध्ये, असतात, नसतातच असं नाही, असतात काही, फक्त वानवा जास्त असते. फुटाणे कसे नाव घेऊन बोलतात,